शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ खास करून त्या शेतकरी बांधवांसाठी आहे ज्या शेतकरी बांधवांनी आणखी देखील विमा भरलेला नाही आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओतील माहिती महत्त्वाची आहे, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना शेतीविषयी माहिती हवी आहे। मित्रांनो, पीक विम्यासाठी आता दिलासादायक बातमी आपल्याला आलेली आहे। मित्रांनो, बातमी अशी आहे की जवळजवळ 10 ऑगस्टपर्यंत मित्रांनो आपल्याला पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ झालेली आहे। 2 दिवसामध्ये मित्रांनो जवळजवळ 12 लाख अर्ज हे एकूण प्राप्त झालेले आहेत आणि राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरण्यास अनेक अडचणीला सामोरं शेतकऱ्यांना जावं लागलं होतं। पण मित्रांनो, खरीप हंगामातील पीक विमा अर्जासाठी असलेले 31 जुलै अंतिम मुदत ही 10 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आज आहे 2 ऑगस्ट, आपण बघतो 31 जुलैला जी मुदत संपणार होती ती मुदत आज रोजी वाढून मित्रांनो 10 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे। मग वाढवण्यात आली माहिती कृषी संचालक, ही जी माहिती आहे मित्रांनो कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिलेली आहे। दरम्यान 31 जुलै राज्यभरातून जवळजवळ म्हणजे मित्रांनो आज 2 आहे आणि 31 जुलैपर्यंत जवळजवळ राज्यभरातून 13,34,000 31 जुलैपर्यंत 13,34,039 विमा अर्ज दाखल झालेले आहेत आणि गेल्या खरीपात राज्यात एकूण 93,80,734 विमा अर्ज दाखल झाले होते। त्यांच्या तुलनेत आतापर्यंत 57.29% अर्ज आलेले आहेत। मित्रांनो, यामध्ये मराठवाडा आघाडीवर आहे। कशा पद्धतीने आघाडीवर आहे तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पीक विमा अर्जाच्या संख्येत मराठवाड्यात जिल्ह्याचे वर्चस्व दिसून आलेले आहेत। मित्रांनो, नांदेड नंतर बीड जिल्ह्यात 6,10,462, परभणीतून 4,11,207, तर लातूरमधून 3,95,130, तर धाराशिवमधून जिल्ह्यातून 3,13,472 अर्ज प्राप्त झाले आहेत। एकूण अर्जापैकी नांदेड जिल्ह्याचा वाटा 15.79%, तर बीडचा 11.36%, तर परभणीचा 7.65%, लातूरचा 7.35%, तर धाराशिवचा 5.86% वाटा आहे। 26 लाख शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे। राज्यात दाखल झालेल्या 53,74,039 अर्जापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे आलेले आहेत। कर्जदार शेतकऱ्यांकडून 3,74,354 अर्ज आलेले आहेत। एका शेतकऱ्याने एकापेक्षा अधिक पीक विम्यासाठी क्षेत्रासाठी अर्ज केले आहेत, त्यामुळे 26,51,789 शेतकऱ्यांनी योजनेसह सहभाग यामध्ये नोंदविल्याचं दिसत आहे। 34 लाख हेक्टरला संरक्षण। राज्यात आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जाद्वारे 34,49,406 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालं आहे। या क्षेत्रावरील पिकाची एकूण विमा संरक्षित रक्कम 20,133,50,00,000 रुपये इतकी असणार आहे। तर मित्रांनो, ही होती एकंदरीत मराठवाड्यातील विमा संदर्भातली माहिती। तर अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।